गुड मॉर्निंग मित्र. तर फायनली आज निघालो आहोत आता लग्नानंतर थोडं फिरायला घुमी काश्मीरची ट्रिप तर कॅन्सल झाली, बट गोवा इज ऑन. कसं वाटतंय तुला? मस्तच. लग्न करून माझ्याशी हा छान वाटतंय. विचार करते म्हणजे नक्कीच. ठीक आहे, पण आम्ही काश्मीरला जाणार होतो, बट काही कारणास्तव काश्मीरचा ट्रिप कॅन्सल केला आणि फायनल मोमेंटला आता गोव्याला चाललो आहे. आज गाडी वेगळी दिसत असेल, टाटाची. माझ्या पप्पांची. हिच्या पप्पाची गाडी आहे. ठीक आहे, चालेल. आता सकाळचे वाजले 7:30. थोडं CNG आहे, त्याच्यामुळे बरं राहील, थोडी बजेट फ्रेंडली ट्रिप राहील. सो या, इथून आहे 4.5 तास, 4-4.5 तासाचा अंतर आहे. सो भेटू पुढे. सी यू गाईज. बाय बाय. मस्तपैकी चाललोय आता. जवळपास लांजा राजापूरच्या आसपास आहे आणि हा जो मधला रूट आहे तो ॲक्च्युली एक नंबर आहे. रस्ता पण चांगला आहे आणि इकडे गाड्याच नसतात. त्यात आज पाऊस पण असा पडतोय, धो की काय विचारू नका. ॲक्च्युली कोकण किनारपट्टी आणि गोवा साईड वगैरे आज हाय अलर्ट सांगितलं आहे, रेड अलर्ट सांगितलं आहे. बट स्टील आम्ही निघालो आहोत ॲडव्हेंचर करायला, बिकॉज ऑलरेडी आपली काश्मीरची ट्रिप आहे फुकट वेस्ट झालेली आहे. आता पुन्हा एक गोव्याची ट्रिप वेस्ट नाही घालवायचे. सो होडीनं जाऊ, पण जाऊ काय. हो 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 हो. आणि ते काय ट्राय करायला मजा येते. मस्त पाऊस पडतो आणि रस्त्यावर असं हलकं हलकं पाणी आहे. सुपर्ब. मित्र, इथून आता पणजी जे आहे ते 173 किलोमीटर दाखवत होता आणि हा बाहेर जो पाऊस पडतोय तो थांबायचं नावच घेत नाही. मस्त आता इकडे रस्त्यावर जे आहे ते पाणी थोडं साचतंय आणि पाऊस जो आहे तो वाढतच चाललाय. काय नशीब काय माहिती, पण मजा तर मस्त येते कारण असे धबधबे वगैरे बघायला मिळतात आजूबाजूला. छान आहे. नाईस नाईस. चला, काश्मीरला जाण्यासाठी जॅकेट घेतलेलं ही गोव्याला घालते. चला, ॲटलिस्ट ऊन बिन तरी नाही आहे, पाऊस आहे, बट जास्त नको पडायला कारण मग फिरता नाही येणार, प्रॉब्लेम होऊन जाईल फिरण्याचे. ठीक आहे, चालेल. आम्ही एन्जॉय करतो. थोडं ॲडव्हेंचरस असतेच, जिथं जातो तिथे ॲडव्हेंचर लिहिलेलं आहे नशिबामध्ये. सो करत जायचं. बाय. पाऊस वाढत चाललाय आता, पाऊस वाढत चाललाय. बाय. आता मस्तपैकी कुडाळ वगैरे सोडून आता गोव्यामध्ये एंट्री करतोय आणि इकडे बघू शकता इथले जे रस्ते आहेत ना ॲक्च्युली एक नंबर आहेत. थोडा CNG साठी थांबलो होतो मागे, CNG साठी अर्धा तास पाऊण तास गेला, बट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. बिकॉज गोव्यामध्ये जास्त CNG नाही आहेत. सो बेटर की इथेच भरून घ्या आणि गोव्यामध्ये मस्त फिरा. चलो, बाकी सफर मस्त चाललाय कारण रस्ते खूप छान आहेत. इकडे बघू शकता लांब लचक पूर्ण स्ट्रेट रस्ता आहे, मजा येते आणि हलका हलका पाऊस आहे, जरा कमी पण झालाय, छान वाटतंय. ओके, सी यू. आता मस्त थांबलं आहे एका मालवणी रेस्टॉरंटमध्ये. प्युअर व्हेज आहे कारण नॉनव्हेज खायचं काय मूड जराही नाही आहे. प्युअर व्हेज आहे आणि इथली स्पेशल ओल्या काजूची भाजी आणि मागवली आहे. स्पेशल आहे म्हणतात. हॉटेल एकदम नॉर्मल आहे, ऑथेंटिक आहे. टेस्ट बघू कशी असेल. आणि इथून हार्डली एक 40 ते 50 मिनिटाचा रस्ता राहिला. सो आता वाजले जवळजवळ 12. सो म्हटलं लंच वगैरे करून जाऊ पुढे.
काजूची भाजी कशी मस्त. ॲक्च्युली खूप छान आहे, मस्त घरगुती चव आहे. हेरंबा म्हणून हॉटेल आहे, नक्की रेकमेंड करेन, छान आहे, प्युअर व्हेज. अरे बंद का झालं? एंटरिंग गोवा. आता पणजी इथून आहे जवळपास 28 किलोमीटर. Here is the Goa is the here is the मस्त गोव्याच्या ज्या गल्ल्या आहेत त्यातून फिरताना नाही मजा भारी असते, मस्त असतात गल्ल्या. सो या फायनली पोहोचलोय. इकडे मस्त एक चर्च पण आहे छान असं. In 800 meters, merge with Aguada, Salem Road, Candolim Road. Wow, Goan vibe, wow. फायनली आलेला आहे, मस्त असा स्विमिंग एरिया इकडे आहे, लॉबी वगैरे पण खूप छान आहे. मॅडम कसा वाटलंय? खूप छान. बघू आता रूम पण बघू कसा आहे. इकडे डायनिंग एरिया वगैरे आहे, छान आहे, खूप नाईस. रूम बघू आता कसा असेल. अरे एक्साइटेड. मित्र तर फायनली रूममध्ये आलेला आहे. जस्ट एक शॉर्ट रूम टूर देतो. मस्त आहे रूम, जसा पाहिला होता तसंच. इकडून आता एंट्रन्स आहे, इकडे वॉशरूम वगैरे आहे तो पण दाखवू. इकडे जस्ट एक टी व्हीवाला एरिया आहे आणि इकडे जो आहे तो बेडरूम आहे छानपैकी. प्लस इकडे असा मस्त असा व्ह्यू आहे, स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे. बट नाईस स्विमिंग पूलचा व्ह्यू आहे बट नाईस. आणि मेन एक गोष्ट दाखवायचं तुम्हाला गाईज. एक गोष्ट कुठे गेला? हां एक मिनिट. जस्ट चेक आउट दिस व्ह्यू गाईज. जॅकुझी, खूप माझं स्वप्न होतं की जॅकुझीमध्ये जायचं. सो म्हणून त्याच हेतूने मी हा जॅकुझीवाला बुक केला होता. मस्त नाईस. इथे कलंगूटच्या पार्किंगमध्ये मस्त पार्क केलेली आहे. आता जरा बीचकडे जातो आहे. आणि ॲक्च्युली याच्या आधी आम्ही जेव्हा पण आलो आहे, म्हणजे मी जेव्हा पण आलो आहे, फुल गर्दी असायची. आता मात्र गोवा खूप खाली आहे, बराच खाली आहे. चांगली गोष्ट आहे. पण फायनली कलंगूट बीच कसा वाटतंय? मस्त.
जाताना शॉपिंग वगैरे करू काहीतरी बघू. छानपैकी शॉपिंग झालेली आहे. आता थोडी बहुत शॉपिंग केले. पोरगीने लई डोसकं फिरवलं. असं नाही म्हणजे एक नंबर मजा आली. काय सांगू शॉपिंगला. आणि इकडे मागे कलंगूट बीचच्या इथे आम्ही लास्ट टाइम जेवायला गेलो होतो. जेव्हा लास्ट टाइम आलो होतो. चला निघू आता. बिकॉज आज RCB ची मॅच आहे. गोव्यात असा नाहीतर दुबईला असा नाहीतर कुठेही असं जगात RCB आणि विराट कोहली हे जे इक्वेशन आहे ना मनामध्ये हृदयामध्ये ते फॉरएव्हर साठी आहे. सो चला बाय. चलो मस्तपैकी आता फिरून आलोय. संध्याकाळ झालेली आहे चांगली. आणि आम्ही थोडं खायला मॅगी आणि सँडविच मागवला. इकडे मॅच पण आपली चालू होते. हा छानसा रूम आहे. इकडे मस्त असं स्विमिंग पूल आहे. चांगला आहे मस्त. ॲम्बियन्स मस्त आहे. चलो खाऊन घेऊ जरा बिकॉज खूप भूक लागली. मस्त एक व्हेज थाळी मागवले आणि एक पॉपलेट थाळी. बघू कशी आहे टेस्ट. बाकी इकडे आपले IPL चालू आहे. कसं आहे गाडी आहे ना आपली. या मित्र नाश्ता करायला. बस बरे झालं. खाऊन पोटाचा झाला खटा राहत. एकदम फुल झालं पोट इथपर्यंत. जेव्हा फ्रीमध्ये भेटतं तेव्हा खाऊन घ्यायचं. फुल पैसा बसेल. अनलिमिटेड. बस बाहेर पाऊस पडतोय बघू शकता. बघू आता बाहेर जायला मिळतं की नाही. खाल्लं एवढं कसं वाटतं. थोडा पाऊस पण आता कमी आलेला आहे. तर आम्ही निघालो आहोत जरा बाहेर गेडी मारायला. रेडी. प्राची पण रेडी आहे. मी पण रेड आहे. लेट्स गो. करत आहोत शॉपिंग जे आवडलं त्याची बिंदास. आता थोडासा पाऊस कमी आलाय आणि इकडे समुद्र मात्र एकदम
गुंफाळलेला आहे. माझा लुक कसा वाटतंय ते पण कमेंट करून नक्की. तर इथे आता आलो आहोत आपण फोर्ट न्यास समथिंग एक लोकेशन आहे जिथे असे ट्रॅडिशनल घरं आहेत मस्त कलरफुल. तिकडे आलो. बघू, गोव्याला बऱ्याचदा आलो पण इकडे कधी आलो नव्हतो. हा लेट्स गो. बघू. ॲक्च्युली गुगल लोकेशन इकडे दाखवत होता बट तो आहे इकडे या बाजूला. या बाजूला हे तर नाही. पोपट हो गया पोपट. हे अशी पारंपरिक घर आहे तिथे आणि इकडे ते लोकेशन आहे. पण छान आहे, म्हणजे आर्ट ज्या काढल्यात ना घरावरती त्या मस्त आहे. पुढे जाऊन बघू अजून मस्त असेल. लोकेशन फिरून झालंय. आता मस्त निघतो आम्ही हॉटेलला जायला. ठीक होतं लोकेशन बट थोडं लांब होतं हॉटेलपासून बट फाईन. इथे थांबलो होतो जरा. एक चर्च होता छानसा, तिथे जरा जाऊन आलो बट आत बंद होता. बट नाईस लोकेशन आहे. कॅन सी हिअर. नाईस. चलो जा एक डुबकी मार. थोडं आता थोडं आलो तर स्विमिंग पूल पण जरा यूज केला पाहिजे. मस्त. आता आम्ही जरा टिटोज लेनला चाललोय, थोडा पबला वगैरे, नाईट क्लबला. आणि बघता एवढा गोवा खाली कधी पाहिला नव्हता जेवढा आता दिसतोय. खूप खाली आहे, म्हणजे काहीच गाड्या आहेत. तेव्हा तर मे मध्ये वगैरे उन्हाळ्यामध्ये एवढा गर्दी असतो बट आता मस्तपैकी खाली आहे. ठीक आहे चलो फिर थोड़ा पार्टी वाला मॉल बनाते हैं. पाऊस मात्र काय थांबत नाही, त्याच्यामुळे जरा आरामात जातो. जास्त चाललं काय दिसतच नाहीये. आलं तर खरं पण लई पाऊस पडतोय. तो विचार करतोय, पाणी भरलंय. तो विचार करतोय जरा हॉटेलला जाऊ, जवळच आहे 1.5 किलोमीटर, आणि पाऊस थांबला मग येऊ. बिकॉज इथे गाडीसाठी रिस्क नाही घेऊ शकत. काय माहिती इकडे एकतर आपण नवीन आहे, असाच पाऊस पडत राहिला, रोड बीड ब्लॉक झाला. बेटर की ॲटलिस्ट रूममध्ये तरी सेफ राहू. तिथे पार्किंग वगैरे व्यवस्थित आहे, आणि थांबलाच तर नंतर येऊ थोड्या वेळाने. परंतु इथे पण ब्लॉक झालेला दिसतो आहे. खूप जास्त पाणी आलं.
गुड मॉर्निंग मित्र हो. तर दिस इज अ नेक्स्ट डे, नेक्स्ट मॉर्निंग. वाजले सकाळी 8:30 आणि काल रात्री काय बाहेर जाता आलं नाही. क्लबिंगचं कॅन्सल झालं बिकॉज पाऊस खूप होता. काल तुम्ही व्हिडिओमध्ये जरासे बघितले असतील क्लिप्स. आणि त्याच्यानंतर पाऊस हा वाढतच जात होता, त्याच्यामुळे कॅन्सल केलं. आणि सकाळी पण बघू शकताय मस्त एकदम बाहेर थोडं हलका हलका पाऊस पडतोय. सो या आता थोडा नाश्ता करू आणि नाश्ता केल्याच्या नंतर 11 वाजता चेकआउट आहे. सो आपल्या घरी परतीचा प्रवास चालू करू. बाय गाईज. आजचा पण मेनू काय समजता आहे. मस्त उत्तप्पा आहे, वडापाव आहे, ऑमलेट आहे, बाकी चाय कॉफी अजून आहे. नंतर घेऊ फ्रूट्स वगैरे. चलो मस्त आहे बघ, टेस्टी टेस्टी. कसं आहे? मस्त. फायनली गुड बाय टू दिस ब्युटिफुल रूम. छान वाटलं 2 दिवस आणि आता निघतोय, जातोय आता परतीच्या प्रवासासाठी. कसं वाटलं? मस्त. छान वाटलं. चला निघू आता. बट छान होतं असते द ग्रँड रविरा. चलो फिर बाय बाय. चलो फिर बाय बाय सॉरी बाय गाईस, बाय गोवा. थोडा पंबल झाला. गोवा पण म्हणते का चाललाय तू सोडून. पण आज पाऊस नाही आहे आणि वेदर खूप चांगला आहे. काल मात्र खूप पाऊस होता. आमचे थोडे वाट लावले क्लबिंगला जाण्यासाठी. बट ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. थोड्याशा गोष्टी राहतात त्या पुढच्या वेळेसाठी राहतात. सो पुढच्या वेळी त्या कारणाने का होईना नक्की येऊ. काय बोलते, बरोबर ना? ओके चालेल. बरा वेदर चांगला आहे, मस्त ड्राईव्ह करायला मजा येणार आहे. आणि या बाय गोवा, सी यू सून. जस्ट आता गोव्यावरून निघालोय आणि CNG पण संपला होता. यू कॅन सी एकदम ब्लिंक होते जी CNGची लाईन आहे ती. जस्ट इथे जवळपास भेटला, म्हटलं भरून जाऊ. आणि जास्त लाईन पण नाही, थोडी 5 मिनटं लागतील आय गेस. सो CNG फुल करू आणि पुढे जाऊ मस्त. पाऊस बघताय मित्र, पाऊस काय सुसाट असा पाऊस सुरू झालेला आहे. एक नंबर तुझी कंबर. आणि हा पाऊस यस, पण मजा येते अशा पावसात गाडी चालवायला. ऍक्च्युली खूप मजा येते. बघू शकता मस्त रोडवरती हलका हलका पाणी आहे आणि त्याच्यातून गाडी चालते. आणि मेन थिंग म्हणजे या गोव्यातले जे रस्ते आहेत ना, एक नंबर चुम्मा रस्ते आहेत. म्हणजे सिरियसली एकतर आता ऑफ सीझन आहे फुल आणि गोव्यातले रोड खाली आहेत आणि रोड खूप सुंदर आहेत. सो एवढी मजा येते ना मित्र, मजा एवढी येते ना रोड ट्रिप ही जी करायला. अनबिलिव्हेबल. काय बोलते प्राची, तुला गाडी चालवायची आहे? ठीक आहे, आपण तिला पण गाडी चालवायला देऊ. जरा फक्त पाऊस कमी होऊ दे. ठीक आहे, चलो फिर गाइस, चलो मिलते धीमे धीमे जाके स्लोली हौले. पुन्हा एकदा CNG भरायला थांबलोय. आता जस्ट गाडी आहे की लोड झाले मस्त. चला CNG वाल्या गाड्यांचे ओनरचे तासभर अर्धा तास CNG भरण्यातच जातो. फुल मजा. चला CNG भरून पुढे जा. ऑलरेडी तिकडे 1 तास गेला होता, आता जरा खाली झाला होता, पुन्हा रिफिल करतोय. इथे अजून एक अर्धा 1 तास. जवळजवळ 70-80 किलोमीटर आता राहिलं आहे आणि 3 वाजले. थोडं जेवण घेऊया आणि पुढे जाऊया. चला पाऊस पण जरा थांबला. आता राजापूरच्या इथे आहे, जेवूया आणि मग मस्त फिश थाळी मागवल्या प्राचीन आणि मी व्हेज तर चांगली आहे. फिशवाली कशी आहे प्राची? हम खाते ॲक्च्युली नाईस घरगुती आहे, बघू शकता.
बाहेर हायवे. जेवण वगैरे झाले आणि ते क्षितिज किचन म्हणून आहे, चांगलं आहे, होम फूड आहे, सगळे घरची लोक होते खायला. आता एक 70-80 किलोमीटर आहे. चला फटाफट जाऊ, फटाफट पोचू. बिकॉज आज RCB ची मॅच आहे भाई लोग. हे काय तुझं? बिकॉज आज RCB का मैच है, RCB आज जीती तो फाइनल में डायरेक्ट. भाई फुल सपोर्ट करने का भाई लोग. चलो चलो RCB यान चलो. तू जर्सी घेतलीस का? यस जर्सी पण ली आपने. चलो सोडला मुंबई गोवा हायवे आणि आता देवरुख पाचलहून देवरुखला चाललो आहे. इथून जवळजवळ 50 किलोमीटर आहे. आणि इकडे मात्र रोड खतरनाक आहे, मस्त रोड आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि बघताय पावसाने मात्र सुट्टी घेतली. काल क्लबला जायचं होतं तेव्हा उगाच पडत होतं, पाणी भरून आमचा मूड घालवला. आणि आज मात्र कुठे गायब झाला आहे पत्ता नाही. चलो ठीक है, तो पहुँचते घर पे. एक घंटा लगेगा, 1.25 घंटा पकड़ लो, पहुँचेंगे. चलो बाय मित्र. आता वाजले 5:30 आणि आता एक जस्ट 2 मिनिटात पोहोचतोय घरी. 2 मिनिटं पण 2 सेकंड. या मस्त छान ट्रिप होती, मजा आली. आणि इकडे मात्र आता पाऊसच नाही आहे. बंधू शेड आमची. बस आलो घरी. होम स्वीट होम, होम स्वीट होम.